नमस्कार. सर्वप्रथम युग विज्ञान आणि तंत्रज्ञान चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी प्रवेश परीक्षेसाठी सन 2021-22 या वर्षासाठी जी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे, तर या सेट परीक्षा संदर्भानं थोडक्यामध्ये आपण या परीक्षेचं असणारं स्वरूप आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये असणारे संभाव्य प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाची असतील त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 हे आपण सोडवून घेणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला लक्षात येईल की या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी असणारे परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि नेमकी प्रश्नपत्रिका ही कशा स्वरूपाची असेल. तर त्यासाठी या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग प्रत्यक्षामध्ये पाहूयात की नेमकी ही सामायिक प्रवेश परीक्षा सेट या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे. तर पहा, सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्याचबरोबर या परीक्षेमध्ये जी प्रश्नपत्रिका असणार आहे, तर ही प्रश्नपत्रिका 100 गुणांची असणार आहे आणि या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी विषयाचे 25 गुण, गणित विषयाचे 25 गुण, विज्ञान विषयाचे 25 गुण व त्याचबरोबर सामाजिक शास्त्राचे 25 गुण असे प्रत्येक विषयावर 25 गुणांचे 25 प्रश्न असतील. म्हणजे एकूण ही प्रश्नपत्रिका 100 गुणाची आणि 100 प्रश्नाची असणार आहे. आणि विशेषतः या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन असणार आहे आणि ही परीक्षा OMR आधारित असेल. चला तर मग प्रत्यक्षामध्ये आपण पाहूयात की या परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप हे कशा पद्धतीचं असेल. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका 1 ही सोडवून घेतलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका 2 ही सोडवून घेणार आहोत. तर सर्वप्रथम 25 प्रश्न हे इंग्रजी विषयाचे असणार आहेत आणि या इंग्रजी विषयामध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीनं असण्याची शक्यता आहे. पहा, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, ओपन दी डोअर. यासाठी आपल्याला करेक्ट असणारा क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विल यू. हा करेक्ट क्वेश्चन टॅग आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा सुद्धा प्रश्न असू शकतो. प्रश्न क्रमांक 2 पहा, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ गिवन सेंटेन्स, आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. तर या प्रश्नासाठी 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आहे, देअर इंज्युअर्ड बॉडी हॅव हेल्ड बाय मी. सेकंड ऑप्शन आहे, देअर इंज्युअर्ड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी. तिसरा ऑप्शन आहे, देअर इंज्युअर्ड बॉडी हॅड बीन हेल्ड बाय मी. अँड चौथा ऑप्शन आहे, इंज्युअर्ड बॉडीज हॅव हेल्ड बाय मी. म्हणजे करेक्ट पॅसिव्ह फॉर्म आपल्याला या वाक्याचा ओळखायचा आहे. वाक्य कोणतं आहे? आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक बी, देअर इंज्युअर्ड बॉडी हॅव हेल्ड बाय मी. त्यानंतर इंग्रजीमध्ये असणारा तिसरा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो. पहा, की दी वर्क्स ऑफ मेनी ग्रेट पोएट हॅव बीन प्लेस ऑन रिझर्व. ऑप्शन क्रमांक 1 आहे मेनी, सेकंड आहे ग्रेट, थर्ड ऑप्शन आहे प्लेस अँड फोर्थ ऑप्शन आहे रिझर्व. तर या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिझर्व. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, किरण आस्क मी
डिड यू सी द क्रिकेट मॅच ऑन टेलिव्हिजन लास्ट नाईट? तर आता पहा, 4 ऑप्शन आहेत. किरण आस्क मी वेदर आय सॉ द क्रिकेट मॅच ऑन टेलिव्हिजन द अर्लियर नाईट. सेकंड ऑप्शन आहे, किरण आस्क मी वेदर आय हॅड सीन द क्रिकेट मॅच ऑन टेलिव्हिजन द अर्लियर नाईट. तिसरा ऑप्शन आहे, किरण आस्क मी डिड आय सी द क्रिकेट मॅच ऑन द टेलिव्हिजन द लास्ट नाईट. आणि चौथा ऑप्शन आहे, किरण आस्क मी वेदर आय हॅड सीन ए क्रिकेट मॅच ऑन टेलिव्हिजन द लास्ट नाईट. त्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी. किरण आस्क मी वेदर आय हॅड सीन द क्रिकेट मॅच ऑन टेलिव्हिजन द अर्लियर नाईट. त्यानंतर पहा, 5वा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो. राईट द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. द फॉस्टरिंग. फॉस्टरिंग या शब्दाचा पर्यायी शब्द आपल्याला पर्याय 4 दिलेले आहेत, त्यातून ओळखायचा आहे. तर पहा, सेफ गार्डिंग, निग्लेक्टिंग, इग्नोरिंग आणि नेचरिंग. तर फॉस्टरिंग या शब्दाचा पर्यायी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 दी नेचरिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. इन दी स्टोरी रिटन बाय महादेवी वर्मा गिल्लू ऑझी, क्रो, स्क्वेरल, पॅरट अँड पिकॉक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी पॅरट. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. अकॉर्डिंग टू एसे, व्हॉट इज रॉंग विथ इंडियन फिल्म्स द ॲव्हरेज अमेरिकन फिल्म इज? ए ऑर एन. तर पहा, 4 पर्याय आहेत. फर्स्ट वन इज दी बॅड मॉडेल, सेकंड ॲव्हरेज मॉडेल, थर्ड गुड मॉडेल अँड फोर्थ ऑप्शन आहे एक्सलेंट मॉडेल. तर या 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी ॲव्हरेज मॉडेल. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. कंप्लीट दी वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. म्हणजे काही शब्द दिलेले आहेत, या शब्दामध्ये एक लेटर हे गाळलेलं आहे आणि आपल्याला ते लेटर ओळखून हे तिन्ही शब्द पूर्ण करायचे आहेत. तर पहा, फ्रेंड, डेंजर आणि लेटर्स अशा प्रकारचे 3 शब्द आहेत. जर तुम्हाला फ्रेंड, डेंजर, लेटरची स्पेलिंग पाठ असेल तर तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर लगेच सापडून जाईल. फर्स्ट ऑप्शन आहे आय, सेकंड आहे ई, थर्ड आहे एस आणि फोर्थ ऑप्शन आहे टी. तर या 8व्या प्रश्नाच्या जे 8वा प्रश्न आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ई, FRIEND, फ्रेंड, डेंजर DANGER आणि तिसरा आहे LETTERS, लेटर्स. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न असा आहे की वर्ल्ड टुरिझम डे इज सेलिब्रेटेड ऑन. वर्ल्ड टुरिझम डे. आता तुम्हाला थोडक्यामध्ये जनरल नॉलेजवर सुद्धा एखादा प्रश्न असू शकतो इंग्रजीमध्ये. अशाच पद्धतीचा एक प्रश्न आहे की वर्ल्ड टुरिझम डे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. त्यासाठी तुम्हाला दिनविशेष माहिती असणं सुद्धा थोडक्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात असं समजायचं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसारखीच ही सुद्धा एक्झाम असू शकते. पहिला ऑप्शन आहे 12 सप्टेंबर, 25 सप्टेंबर, 27 सप्टेंबर अँड इथं 2 ऑप्शन सेम आलेले आहेत. 28 सप्टेंबर फोर्थ ऑप्शन होतं. तर वर्ल्ड टुरिझम डे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर, 27 सप्टेंबर. त्यानंतर इंग्रजी विषयामधील असणारा पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो पहा. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड.
म्हणजेच इथे काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे, दुसरा शब्द आहे, तिसरा शब्द आहे आणि चौथा शब्द आहे. तर या 10व्या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर इंग्रजी विषयामध्ये पुढचा प्रश्न सेम त्याच पद्धतीचा आहे. सिलेक्ट करेक्ट वर्ड. स्पेलिंग तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. आता शब्द एकच आलेला आहे, चुकून याचे सुद्धा 3-4 ऑप्शन झाले. तर ॲग्रेसिव्ह हा करेक्ट वर्ड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, फाइंड इन द ब्लँक विथ करेक्ट प्रिपोजिशन. म्हणजे तुम्हाला प्रिपोजिशनवर सुद्धा सेट परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाक्य अशा पद्धतीचं आहे की लाईफ इज नॉट ए बेड डॅश 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 रोजेस. म्हणजे करेक्ट प्रिपोजिशन आपल्याला ओळखायचं आहे. पहिला आहे विथ, दुसरा ऑप्शन आहे ऑफ, तिसरा ऑप्शन आहे फॉर आणि चौथा ऑप्शन आहे OFF ऑफ. OFF ऑफ म्हणजे बंद आणि OF ऑफ म्हणजे त्यासाठी. तो लाईफ इज नॉट ए बेड ऑफ रोजेस. म्हणजे या 12व्या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2 बी ऑफ. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की आयडेंटिफाय द सेंटेन्स पॅटर्न. आता हे सेंटेन्स पॅटर्न कशा पद्धतीचं आहे? थोडक्यामध्ये बॉय आर प्लेइंग इन द ग्राउंड. तर यासाठी या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. आपल्याला करेक्ट क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे. तर या जे 4 पर्याय आहेत तर या 4 पर्यायापैकी म्हणजे प्रश्न असा आहे की इट इज व्हेरी हॉट टुडे. यासाठी आपल्याला करेक्ट क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. तर करेक्ट क्वेश्चन टॅग हा पर्याय क्रमांक 1 आहे, इजंट इट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द मॅन हॅज ए दी ग्रफ व्हॉइस. या वाक्यामध्ये आपल्याला काळ ओळखायचा आहे. द मॅन हॅज ए ग्रफ व्हॉइस. तर पहा, जो 15वा प्रश्न आहे 15व्या प्रश्नाचा फर्स्ट ऑप्शन आहे पास्ट परफेक्ट, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट, सिम्पल परफेक्ट आणि प्रेझेंट कंटिन्युअस. त्या 15व्या प्रश्नाचं जे करेक्ट ऑप्शन आहे किंवा करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 सिम्पल परफेक्ट. त्यानंतर 16वा जो प्रश्न आहे इंग्रजीमधला तो आहे आर्टिकल्स, क्वेश्चन्स अँड आन्सर्स. म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, या वाक्यामध्ये करेक्ट असणारं आर्टिकल आपल्याला ठेवायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. आय गो टू मदुराई बाय डॅश डॅश वेगई एक्सप्रेस. तर या ठिकाणी बघा 4 पर्याय आहेत, ए, अँड, सम, दी. तर तुम्हाला आर्टिकलचा अभ्यास असणं सुद्धा गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आर्टिकलचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येणार आहे की कोणत्या वाक्यापुढं काय वापरायचं. ए असेल तर काय वापरायचं, ॲन असेल तर काय वापरायचं, एखादं नाव असेल तर काय वापरायचं, डोंगर असेल तर डोंगरासाठी कोणता शब्द, युनिवर्समध्ये फक्त एकच वस्तू असेल तर कोणतं आर्टिकल वापरायचं. तर ते तुम्हाला लक्षात येईल. परंतु या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक 4 दी हे आर्टिकल्स बसणार आहे. आय गो टू मदुराई बाय दी वेगी एक्सप्रेस. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की सफिक्स रिलेटेड क्वेश्चन अँड आन्सर. सिलेक्ट दी प्रॉपर सफिक्स. आता ब्युटी हा शब्द आहे आणि ब्युटी शब्दासाठी प्रॉपर सफिक्स तुम्हाला वापरायचा आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 FY. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ॲडजेक्टिव्ह रिलेटेड क्वेश्चन सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला असू शकतात. डायरेक्ट या शब्दाचं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे किंवा ॲडजेक्टिव्ह करायचं आहे. डायरेक्टली, डायरेक्टफुली,
डायरेक्टली आणि डायरेक्टिंगली. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डायरेक्ट या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे डायरेक्टली. त्यानंतर पुढचा प्रश्न हा आयडेंटिफाय द इरर रिलेटेड क्वेश्चन अँड आन्सर. म्हणजे काही इरर आहे तर ते इरर ओळखायचं आहे तुम्हाला प्रश्नाबद्दल. तर असा प्रश्न आहे की गर्ल युजली आर टॉकिंग मोर टाईम फॉर ड्रेसिंग. आता याच्यामध्ये इरर कोणता आहे? गर्ल युजली आहे का आर टेकिंग आहे का मोर टाईम आहे का फॉर ड्रेसिंग आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आर टेकिंग. पुढचा प्रश्न असा आहे की सिलेक्ट द प्रॉपर प्रिफिक्स. आता तुम्हाला सफिक्स, प्रिफिक्स, प्रिपोजिशन, आर्टिकल यावर सुद्धा सेट परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये ग्रामरचा अभ्यास हा तुम्हाला भरपूर करावा लागणार आहे. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हमखास ग्रामर या विषयावर जास्तीत जास्त हे प्रश्न विचारले जातात. एडिटर, तो प्रॉपर प्रिफिक्स आपल्याला ओळखायचा आहे. बाय, सब, जॉईंट आणि बाय. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी, सब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इरर ओळखायचा आहे. तर या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 2 आहे आर टॉकिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न इज जेरंट रिलेटेड क्वेश्चन अँड आन्सर. प्रश्न असा आहे की डॅश डॅश डॉग्स डू नॉट बाईट. टू बार्क, बार्क, बार्किंग, इज बार्क. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी, बार्किंग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये आणखीन अशा स्वरूपाचा टेन्सवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. चूज द करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि करेक्ट सिम्पल पास्ट टेन्स त्या वाक्यातील आपल्याला ओळखायचं आहे. दे वेअर द विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. पर्याय 4 आहेत. पहिला पर्याय क्रमांक आहे दे विटनेस्ड माय रेस्क्यू ऑपरेशन. सेकंड आहे दे वॉज विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. तिसरं आहे दे वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि चौथा आहे दे हॅड बीन विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दे विटनेस माय रेस्क्यू ऑपरेशन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीचवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असा आहे की चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच ऑफ गिवन लाईन. ए मून गिव मी मूनलाईट, बास्केटफुल और 2 बास्केटफुल. द एलिट्रेशन, रिपिटेशन, अँटिथेसिस आणि स्माईल. द करेक्ट फिगर ऑफ स्पीच आहे पर्याय क्रमांक 1 ए, एलिटेरेशन. त्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशनवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादं वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचं मराठी वाक्य असेल तर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करावे लागेल आणि इंग्रजीमध्ये वाक्य असेल तर मराठी ट्रान्सलेशन करावे लागेल. आता वाक्य या ठिकाणी मराठीमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला चूज द करेक्ट ट्रान्सलेशन फॉर्म ऑफ इंग्लिश टू बी गिवन प्रोवर्ब. म्हणजे एक मन दिलेले आहे, त्या मनीचं तुम्हाला इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन ओळखायचं आहे. 4 पर्याय आहेत. ॲज यू सॉ, सो शॅल यू रीप. सेकंड पर्याय आहे ॲज यू रीप, ॲज यू सॉ. तिसरा पर्याय आहे ॲज यू सॉ, ॲज यू गेट. आणि चौथा ऑप्शन आहे ॲज यू सॉ, ॲज शॅल यू. पेरावे तसे उगवावे याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे ॲज यू सो, सो शॅल यू रीप. अशा प्रकारे इंग्रजी विषयासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील प्रश्न हे असू शकतात. हे प्रश्न तुम्हाला सरावासाठी आहेत.
यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला सेट परीक्षेला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचे 25 प्रश्न हे गणित विषयाचे असणार आहेत. तर पहा की गणित विषयामध्ये सेट परीक्षेसाठी नेमकं प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे, कशा स्वरूपाची प्रश्न ही तुम्हाला परीक्षेत विचारली जाण्याची शक्यता आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गणिताच्या बाबतीत एक विशेष बाब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी हातात घेणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला सोबत वही आणि पेन घेऊन बसण्याची आवश्यकता आहे. कारण डायरेक्ट मी या व्हिडिओमध्ये उत्तरं सांगणार आहे, परंतु ते उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे याचीही पडताळणी करण्यासाठी तुम्हाला दिलेलं समीकरण, दिलेलं गणित सोडवण्याची आवश्यकता आहे. फक्त प्रश्नाचं स्वरूप आहे अशा प्रकारची प्रश्न परीक्षेला विचारली जाऊ शकतात, परंतु प्रश्नाची उत्तरे बरोबर आहेत का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला ती कृती सोडून ते उत्तर तपासायचं आहे. तर पहा, गणितामधील पहिला प्रश्न अशी येण्याची शक्यता आहे की 3x अधिक 2y बरोबर 11 हे एक समीकरण आहे आणि दुसरं समीकरण आहे 7x - 4y बरोबर 9. अशा प्रकारची दोन समीकरणं दिलेली आहेत आणि ही समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dxची किंमत काढा. तर तुम्हाला क्रेमर्सची पद्धत वापरायची आहे. dxची किंमत काढण्यासाठी सूत्र वापरायचं आहे. त्यानंतर गणित सोडवायचं आहे दोन्ही समीकरण घेऊन आणि त्यानंतर येणारं जे उत्तर आहे तुमचं तर पर्याय क्रमांक 4 की -62. dxची किंमत ही -62 असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये पुढचा प्रश्न असा पद्धतीचा असू शकतो, तो म्हणजे 41, 36, 31, 26 अशी एक श्रेणी आहे. या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज किती असणार आहे? तर 4 पर्याय आहेत. तुम्हाला अंकगणिती श्रेणी काढताना पहिल्या 10 पदांची बेरीज काढायची आहे. श्रेणी दिलेले ए काढायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे, त्यावरून तुम्हाला n पदांची बेरीज काढता येऊ शकते. तर पहा, 635, 600, 200 आणि 185. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 D 185. त्यानंतर गणितामध्ये असणारा पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो, तो म्हणजे x² अधिक kx - 8 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ 4 आहे, तर केची किंमत ही पुढीलपैकी कोणती असेल? हे सुद्धा गणित तुम्हाला सोडवायचं आहे आणि सोडवून उत्तर योग्य आहे का नाही हे तपासायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर पर्याय जे आहे किंवा करेक्ट उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 2. त्यानंतर पुढचा प्रश्न संभाव्यता घटकावर सुद्धा असण्याची शक्यता असू शकते. तर ते म्हणजे एक नाणी फेकणे या प्रयोगामधील नमुना घटकांची संख्या किती? तर आपल्याला माहिती आहे एक नाणी फेकल्यानंतर संभाव्यता ही फक्त 2 घटकांची आहे. एक तर छापा पडेल किंवा एक तर काटा पडेल. म्हणजेच या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 2, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर गणितामध्ये असणारा पुढचा प्रश्न पहा, x आणि y ही चले असलेले एक सामायिक समीकरण यासाठी जर d बरोबर -4, dx बरोबर 24 आणि dy बरोबर -12 असेल तर x ची किंमत काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला x ची किंमत काढता येईल. क्रेमर्सची पद्धत वापरायची आहे आणि हे गणित सोडवायचं आहे आणि या गणिताचं किंवा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. x ची किंमत ही -6 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे x² अधिक kx - 8 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ -4 आहे, तर k ची किंमत किती? तर k ची किंमत ही 2 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद दिलेलं आहे, शेवटचं पद दिलेलं आहे. पहिलं पद 5 आहे, शेवटचे पद 30 आहे आणि SN हे 420 आहे. तर आपल्याला n ची किंमत काढायची आहे. तर तुम्हाला SN जे सूत्र आहे तर ते सूत्र वापरून हे गणित सोडवता येईल आणि या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24, म्हणजे n ची किंमत ही किती? 24 असणार आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 नाणी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश मधील नमुना घटकांची संख्या काढा किंवा NS पुढीलपैकी कोणती. तर तुम्हाला नमुना घटक जे आहेत तर ते काढण्यासाठी 2 नाणी फेकणे. तर ते सर्वप्रथम 2 नाणी फेकल्यानंतर घटनेची संभाव्यता लिहावी लागेल. घटनेची संभाव्यता लिहिल्यानंतर नमुना घटकांची संख्या नक्कीच काढता येणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा विचारले जातात. त्याचबरोबर जे कोणी स्पर्धा परीक्षा देणार आहे किंवा तुमच्या घरातले कोणी बहीण भाऊ स्पर्धा परीक्षा देत असतील अशांना सुद्धा या गणितामधील काही प्रश्न विचारले जातात. तर पहा, या सेट परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा असणारा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो की 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. यासाठी एक छोटंसं सूत्र आहे. ते सूत्राच्या आधारे तुम्ही काय करू शकतात की पटकन हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर पर्याय 4 आहेत. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे 464, 465, 462 आणि 461. तर पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 465 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की 1 ते 100 मधून निवडलेली मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 1 छेदस्थानी 5, दुसरा पर्याय आहे 7 छेदस्थानी 25, तिसरा आहे 1 छेदस्थानी 4 आणि चौथा आहे 13 छेदस्थानी 50. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 छेदस्थानी 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे ही -2 आणि 7 अशी आहे. तर समीकरण दिलेले आहेत x² + 5x = 14, x² - 5x = 14, x² + 5x + 14 = 0, x² - 5x + 14 = 0. तर समीकरण क्रमांक 2 x² - 5x = 14 या समीकरणाची मुळे ही -2 आणि 7 अशी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये कंस दिलेला आहे APC. याचं माप आहे 110. तर कोन ABCचे माप किती. जो ABC कोन आहे त्याचं माप, तर या ठिकाणी कंसाच्या निम्म कंसाने तयार केलेल्या कोनाचं माप असते. तर पर्याय क्रमांक 1 55 अंश इतकं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की L आणि M हे 2 बिंदू आहेत. या 2 बिंदूंची अंतरं दिलेली आहेत. तर या बिंदूंमधील आपल्याला अंतर काढायचं आहे. L आहे 5,-8 आणि M बिंदू आहे -7, -3. या बिंदूमधील अंतर किती. तर तुम्हाला अंतराचं सूत्र वापरायचं आहे आणि पर्याय आपल्याला शोधून काढायचं आहे उत्तर पर्यायामधून. 8, 12, 13 आणि 5. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीवर सुद्धा परीक्षेला अशा स्वरूपाचा प्रश्न असू शकतो. जर cos² θ बरोबर 0.64 तर sin² θ ची किंमत किती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0.36. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, गणितामध्ये असणारा पुढचा प्रश्न, एक वस्तू ही समांतरभुज चौकोनाची सर्व बाजूंना न स्पर्श करते तर तो समांतरभुज चौकोन डॅश आहे. आयत, चौरस, समभुज चौकोन, समलंब चौकोन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौरस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 6√3 सेमी, AC बरोबर 12 सेमी आणि BC बरोबर 6 सेमी. तर √A चे माप किती आहे. 30 अंश, 60 अंश, 90 अंश आणि 45 अंश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे √A चे माप हे 30 अंश असणार आहे. त्यानंतर गणितामध्ये एकदम सोपा प्रकारचा सुद्धा प्रश्न असू शकतो. तो अशा स्वरूपाचा आहे की अर्धवर्तुळाचे माप किती आहे.
पूर्ण वर्तुळाचं माप जर आपण विचार केला तर 360 आहे. त्याला दोन्ही भागितल्यानंतर अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, 180 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका व तो बिंदू केंद्राची जोडणारी त्रिज्या यामधील कोनाचे माप हे किती असते? 0 अंश, 45 अंश, 90 अंश, 180 अंश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 45 अंश. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. तर त्रिकोण ABCचा एरिया जसे त्रिकोण DEFचा एरिया बरोबर 1 जसे 2 आहेत, तर AB बरोबर 4, तर DEची किंमत किती? तर तुम्हाला समरूपता या पाठामध्ये लक्षात येईल की कशा पद्धतीने DEची लांबी काढायची आहे. तर काय करा, AB भागिले DE आणि त्याचबरोबर दोन्ही त्रिकोणाचा एरिया ABC भागिले एरिया DEF. मग एरिया ABC 1 दिलेला आहे, DEF 2 दिलेला आहे, AB दिलेला आहे, Dची किंमत तुम्हाला नक्कीच काढता येईल. चला तर मग सोडवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं नाही. तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्याने हा एकदम सोप्या प्रकारचा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे यावर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाजूंची लांबी ABC असलेल्या त्रिकोणामध्ये जर A² अधिक B² बरोबर C² असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? तर आपल्याला माहिती आहे कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच तो त्रिकोण कोणता असतो? काटकोन त्रिकोण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, काटकोन त्रिकोण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे काही तारखा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला या पुढीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकोट आहे ओळखायचं आहे. तर पहा, 4 पर्याय आहेत, 15, 8, 17, 16, 8, 16, 3, 5, 7, 17 आणि 4, 9, 15. तर पायथागोरसचे त्रिकोट हे पर्याय क्रमांक 1 असणारी 15, 8, 2017 म्हणजे 15, 8, 17 ही तारीख असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की एका चौरसाच्या बाजूंची लांबी 10 सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती? महत्त्वमापन या पाठामध्ये असणारा हा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व सूत्र पाठ असणे आवश्यक आहे. आणि एका चौरसाच्या बाजूची लांबी जर 10 सेमी असेल तर त्या कर्णाची लांबी हे पर्याय क्रमांक 2, 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कोसेक 45 अंशची किंमत किती? तर तुम्हाला त्रिकोणमितीमध्ये असणारा जो तक्ता आहे तर तो तक्ता पाठ करायचा. साइन, कॉस, टॅन, कॉसेस, सेक, कॉट. 0 अंश, 30 अंश, 45 अंश आणि 90 अंश. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे कोसेक 45 अंश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, √2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गणितामध्ये असणारा की वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकाची संख्या. आता एखाद्या वर्तुळावर एक बिंदू दिलेला आहे आणि त्यातून स्पर्शिका काढायची. तर आपल्याला माहिती आहे वर्तुळावरच्या असणाऱ्या बिंदूतून वर्तुळाला फक्त एकच स्पर्शिका ही काढता येते. त्यानंतर वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात? तर वर्तुळाबाहेरच्या बिंदूतून विद्यार्थी मित्रांनो जर आपण काढून पाहितले तर 2 स्पर्शिका काढता येतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं गणितामध्ये असणारे संभाव्य प्रश्न तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रश्नापैकी नक्कीच भरपूर प्रश्न हे सेट परीक्षेमध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भरपूर सराव करा, सर्व प्रश्न लिहून काढा आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर विज्ञानामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात
यावर थोडक्यामध्ये आपण पाहूयात. तर पहा, पृथ्वीवरील 60 वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण किती असेल? 360 36 6 आणि 10. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. त्यानंतर विज्ञानामध्ये असणारा दुसरा प्रश्न अशा स्वरूपाचा असू शकतो की 2 द्रव्य कणांमधील अंतर r असल्यास त्या कणांमधील गुरुत्वीय बल हे डॅश डॅश या प्रमाणात बदलते. 1 छेदस्थानी r r चा वर्ग 1 छेदस्थानी r चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक 4 1 छेदस्थानी r चा वर्ग या प्रमाणामध्ये गुरुत्वीय बल 2 कणांमधील अंतर r असल्यास बदलते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या. आता अल्कधातू पर्याय क्रमांक आहे 1 2 3 आणि 7. तर अल्कधातूंच्या बाह्यतम कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानामध्ये असणारा पुढचा प्रश्न, इका बोरॉन या मूलद्रव्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील नंतर डॅश डॅश असे नाव म्हटले आहे. तर सर्वप्रथम मेंडेलिव्हला काही मूलद्रव्यांना स्थान देता आले नव्हते, म्हणून त्यांनी जे मूलद्रव्यांना स्थान दिले होते त्यांच्या साईडला असे 3 मूलद्रव्य आहेत, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन असे ठेवलेले होते. परंतु नंतर इका बोरॉन मूलद्रव्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत स्कँडियम असे म्हटले आहे. 4 ऑप्शन होते, गॅलियम, स्कँडियम, जर्मेनियम, मॉलिब्डेनम. तर उत्तर आहे स्कँडियम. त्यानंतर विज्ञानामध्ये पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे अशा प्रकारचा की लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणात अभिक्रिया झाल्यानंतर कोणती अभिक्रिया होते? संयोग, अपघटन, विस्थापन, दुहेरी विस्थापन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विस्थापन अभिक्रिया. लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणात अभिक्रिया झाल्यानंतर लोखंड आणि कॉपरची अभिक्रिया होऊन विस्थापन अभिक्रिया त्या ठिकाणी घडते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कार्बन डायऑक्साईड यामुळे नेमकं काय चुन्याची म्हणजे कार्बन डायऑक्साईडमुळे नेमकं काय घडून येतं किंवा कसला बदल घडून येतो? पहा, या कार्बन डायऑक्साईडमुळे चुन्याची निवळी दुधी होते, वासीन होते, रंगहीन होते. दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत. कार्बन डायऑक्साईडमुळे जी चुन्याची निवळी दुधी होते, त्यानंतर वासीन होते आणि रंगहीन होते. पुढचा प्रश्न असा आहे की तो म्हणजे की विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण, व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर आणि जनरेटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जनरेटर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विज्ञानामध्ये असणारा की विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे डॅश 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 डॅश. विद्युत वाहकाचे प्रभारित होणे, कुंडल आतून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होणे आणि चौथा ऑप्शन आहे विद्युत चरित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा या ठिकाणी निर्माण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी नेमका कशाचा उपयोग करतात? कॅलरी मापी, जूलचे उपकरण, होपचे उपकरण आणि थर्मस फ्लास्क. तर पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पहा जूलचे उपकरण याचा अभ्यास केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे होपचे उपकरण. त्यानंतर पुढचा प्रश्न विज्ञानामध्ये तो म्हणजे जर वाफेचे रूपांतर पाण्यात होत असेल तर उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते, उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान वाढते, उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान कमी होते,
आणि उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान स्थिर राहते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उष्णता ग्रहण केली जाते आणि तापमान स्थिर राहते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा की 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्याची घनता डॅश 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 असते. 10 ग्रॅम पर सेंटीमीटरचा क्यूब, 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, 4 गुणिले 10⁻³ ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, 1 गुणिले 10⁻³ ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याची जी नैसर्गिक घटना आहे तर त्या घटनेस नेमकं काय म्हणतात? प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे विकिरण, प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रकाशाचे परावर्तन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, करेक्ट उत्तर ते म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना मार्गक्रमणाची दिशा बदलण्याची नैसर्गिक घटना म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे 7 रंगात अपस्करण होते तेव्हा कोणत्या रंगाचे विचलन सर्वात कमी असते? तर यासाठी 4 पर्याय आहेत, निळ्या, तांबड्या, पिवळ्या आणि हिरव्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे तांबड्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे? हिरा, क्राउन काच, माणिक आणि बर्फ. तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हिरा या पदार्थाचा अपवर्तनांक हा जास्त असतो, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विज्ञानामध्ये असणारा, पाण्यातील हवेचा बुडबुडा डॅश 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 कार्य करतो. म्हणजे पाण्यामध्ये हवेचा जो बुडबुडा येतो तो सपाट आरशाप्रमाणे, अंतर्वक्र भिंगाप्रमाणे, बहिर्वक्र भिंगाप्रमाणे आणि अंतर्वक्र आरशाप्रमाणे. तर पाण्यामध्ये असणारा हवेचा बुडबुडा हा अंतर्वक्र भिंगाप्रमाणे कार्य करतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जे अंतर्वक्र भिंग आहे तर त्या अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी डॅश 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 असते. आभासी व सुलट, वास्तव व उलट, आभासी व उलट आणि वास्तव व सुलट. तर विद्यार्थी मित्रांनो पहा की जे अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा ही नेहमी आभासी आणि सुलट असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की अंतर्वक्र भिंगासमोर परिमिती अंतरावर वस्तू ठेवली असता निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे स्थान हे कोठे असते? F1 व 2F1 यांच्यामध्ये, F1 वर असते, 2F2 च्या पलीकडे असते, F1 व O यांच्यामध्ये असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. F1 आणि O म्हणजे प्रकाशीय मध्य यांच्यामध्ये असतो. म्हणजे अंतर्वक्र भिंगासमोर परिमिती अंतरावर वस्तू ठेवली असता निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे स्थान हे नाभी आणि त्याचबरोबर प्रकाशीय मध्य यांच्यामध्ये असते. त्यानंतर पुढचा प्रश्न की 4 ऑप्शन दिलेले आहेत, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे आणि बोरॉन आहे. यापैकी डॅश डॅश हा धातू आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मॅग्नेशियम हा धातू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की डॅश डॅश हा विद्युत सुवाहक आहे. ब्रोमीन, आयोडीन, ग्राफाइट आणि सल्फर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्राफाइट. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लोखंडी खिळा व कॉपर सल्फेटचे द्रावण
यांच्यातील अभिक्रियेत कॉपर सल्फेटमधून लोखंड डॅश डॅशला विस्थापित करते. म्हणजे विस्थापन अभिक्रिया आहे. कॉपर सल्फेट आणि लोखंडी खिळ्याची अभिक्रिया झाल्यानंतर कॉपर सल्फेटमधून लोखंड हे कॉपरला विस्थापित करते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉपर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन श्रृंखला तयार होण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? मालिका बंधन, बहुवारिकीकरण, समघटना आणि निर्जलीय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालिका बंधन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जे ऑक्सिजनचे अणू आहेत तर ऑक्सिजनच्या 2 अणूमध्ये कोणते बंध असतो? दुहेरी, एकेरी, तिहेरी आणि आयनिक. तर ऑक्सिजनच्या 2 अणूंमध्ये हा दुहेरी बंध असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की इथेनॉइक आम्लाला सौम्य वास असतो, तीव्र वास असतो, कुचक्या अंड्यासारखा वास असतो आणि त्याचबरोबर व्हिनेगारसारखा वास असतो. तर इथेनॉइक आम्लाला व्हिनेगारसारखा वास असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी निम्न भ्रमण कक्षेचा उपग्रह कोणता? दिशादर्शक उपग्रह, भूस्थिर उपग्रह, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे निम्न भ्रमण कक्षेचा उपग्रह हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भूस्थिर उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? जो भूस्थिर उपग्रह आहे तर त्याच्या भोवती किंवा भूस्थिर उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की तो प्रश्न म्हणजे आता या ठिकाणी इतिहासाच्या प्रश्नाला सुरुवात होणार आहे. जे सामाजिक शास्त्रावर विचारले जाणारे 25 प्रश्न आहेत ते अशा स्वरूपाचे आहेत की 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये डॅश डॅश नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. कार्ल मार्क्स, ऑल्टेयर, जॉर्ज हेगेल आणि लिओपोल्ड रँके. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिओपोल्ड रँके. त्यानंतर सामाजिक शास्त्रामध्ये असणारा पुढचा प्रश्न इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले डॅश डॅश हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. मेघदूत, राजतरंगिणी, रसरत्नाकर, हर्षचरित. तर इसवी सनाच्या 17व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले. दिल्ली, हडप्पा, ऊर आणि कोलकाता. तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की चालुकी जो राजा होता चालुकी राजा सोमेश्वर यांनी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे. तो कोणता ग्रंथ तो पहा. नाट्यशास्त्र, किताबे नवरस, अजिंठा चित्रकला आणि अभिलाषितार्थ चिंतामणी. तर अभिलाषितार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये चित्रकथी परंपरेचे चालुकी राजा सोमेश्वर यांनी काय केलं आहे वर्णन केलेले आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सामाजिक शास्त्रामध्ये असणारा मराठी भाषेतील डॅश डॅश हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. दिग्दर्शन, दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दिग्दर्शन हे पहिले नियतकालिक मराठी भाषेमध्ये असणारं बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? ज्ञानेश्वर, तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खेळ ही माणसाची डॅश डॅश प्रवृत्ती आहे. कृत्रिम, नैसर्गिक, सांघिक आणि निकोप. तर आपल्या सर्वांना माहिती आहे खेळ म्हणजे माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती
त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की थॉमस कुकने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता. हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू, पर्यटन तिकिटे. तर थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सामाजिक शास्त्रामध्ये असणारा की 12 कोटींहून अधिक वस्तू व अश्मीभूत अवशेष संग्रहित असलेले नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री हे संग्रहालय कोणत्या देशात आहे? इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री हे संग्रहालय अमेरिका या देशात आहे. यामध्ये 12 कोटींहून अधिक वस्तू आणि अश्मीभूत अवशेष हे संग्रहित आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की डॅश डॅश अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. समानतेच्या, स्वातंत्र्याच्या, माहितीच्या आणि सामाजिक असणाऱ्या न्यायाच्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे माहितीच्या. म्हणजे पर्याय क्रमांक 3. माहितीच्या अधिकारामुळे काय झालेले आहे की शासनाच्या कारभारामध्ये असणारी गोपनीयता ही कमी झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती. तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? ओडिसा, आसाम, बिहार आणि जम्मू आणि काश्मीर. तर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की शेतकरी चळवळीची डॅश डॅश ही प्रमुख मागणी आहे. वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, ग्राहकांचे संरक्षण करावे आणि धरणे बांधावीत. तर शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लोकशाहीमध्ये डॅश डॅश निवडणूक सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. राजकीय पक्ष, न्यायालय, सामाजिक संस्था दिलेल्यापैकी नाही. तर लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हे निवडणूक सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे क्षेत्र भेटीसाठी उपयुक्त साहित्य डॅश डॅश नाही. तर नाही प्रश्न विचारलाय, म्हणजे क्षेत्र भेटीसाठी नोंदवही आवश्यक आहे, नकाशा आवश्यक आहे, कॅमेरा आवश्यक आहे, परंतु फक्त आरेखन दंड याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आरेखन दंड. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील राजवट कोणत्या प्रकारची आहे? लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक आणि अध्यक्षीय. तर ब्राझीलमधली जरी आपल्याला माहिती नसेल तर भारतामधली आपल्याला राजवट माहिती आहे प्रजासत्ताक, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत व ब्राझील या दोन्ही देशामधली राजवट ही प्रजासत्ताक आहे. त्याचबरोबर भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये नेमकं काय आढळते किंवा काय आहे? उंच पर्वत आहेत, प्राचीन पठार आहेत, पश्चिम वाहिन्या नद्या आहेत की बर्फाच्छादित डोंगर आहे? तर भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राचीन असणारे पठार आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की डॅश डॅश ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक, हिमाद्री, अरावली, हिमाचल. तर हिमाद्री ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सामाजिक शास्त्रामध्ये असणारा, तो म्हणजे भारतातील या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो.
मुंबई, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली. तर नोव्हेंबर महिन्यात भारतामधले असणारा चेन्नईमध्ये पाऊस पडतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की डॅश डॅश येथे मोठ्या प्रमाणावर ॲनाकोंडा आढळतात. गियाना उच्चभूमी, ब्राझील उच्चभूमी, अजस्र कडा आणि पॅन्टनाल. तर पॅन्टनाल येथे मोठ्या प्रमाणावर ॲनाकोंडा हे आढळतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की भारतात दर किती वर्षाने जनगणना होते? 3, 5, 7, 10. तर भारतामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दर 10 वर्षांनी जनगणना होते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की भारतातील डॅश डॅश विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार आढळतो. भारतामध्ये नेमका कोणत्या प्रकारच्या वस्त्या आहेत? नदीकाठी विखुरलेल्या, वाहतूक मार्गालगतच्या, डोंगराळ प्रदेशात विखुरलेल्या की औद्योगिक क्षेत्रात विखुरलेल्या? तर पहा, भारतामध्ये डोंगराळ प्रदेशात विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार आढळतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डोंगराळ प्रदेशात. पुढचा प्रश्न असा आहे की भारतात कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते? आपल्याला माहिती आहे महात्मा गांधींनी कोणत्या राज्यामध्ये दांडी यात्रा काढली होती, मिठाच्या संदर्भानं सत्याग्रह केला होता? तर लगेच याचं उत्तर आपल्या लक्षात येणार आहे की भारतात गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताच्या आर्थिक विकासात डॅश डॅश मोठ्या प्रमाणावर चालना दिली जाते किंवा दिली आहे. की भारताच्या आर्थिक विकासात जलमार्गाने, हवाई मार्गाने, रस्ते मार्गाने, लोहमार्गाने. तर याचं उत्तर आहे लोहमार्गाने मोठ्या प्रमाणावर चालना दिली जाते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्या या सराव प्रश्नपत्रिका जी आपण सेटसाठी सोडवून घेत आहोत, त्यामधील शेवटचा म्हणजे 100वा प्रश्न हा भूगोलाशी संदर्भाने असणार आहे, भूगोलाचा असणार आहे. आणि तो अशा स्वरूपाचा असू शकतो, तो म्हणजे की ब्राझीलमध्ये डॅश डॅश भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे. दक्षिण, मध्य, पूर्व, वायव्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब्राझीलमध्ये वायव्य भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे. म्हणजे 100व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वायव्य. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अशाच पद्धतीनं अधिकाधिक सराव परीक्षांचा तुम्हाला सराव करायचा असेल, सेट परीक्षेसाठी, सामायिक प्रवेश परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या जे काही प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न, नक्कीच यापैकी अधिकाधिक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी कामाला येणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि अशाच प्रश्नपत्रिका अधिकाधिक सोडवायच्या असतात तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.